पोस्टमार्टम मध्ये एखाद्या मुलीला पाण्यामध्ये ढकलून निर्गुण हत्या करत असेल त्याचा रिपोर्ट येणार आहे का? आणि एसपी मला सांगताय की पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. एसपी लक्षात ठेव, लक्षात ठेव. तुझी ताकद, तुझी जागा तुला दाखवून देऊ. लाज वाटायला पाहिजे तुला, लाज वाटायला पाहिजे. इथे आमच्या मुलीचा प्राण जातोय आणि तू म्हणतोय की नंतर गुन्हा दाखल करो. अरे तुझ्या आईवर, तुझ्या बहिणीवर जर अन्याय अत्याचार झाला असता तर काय केलं असतं तू? लक्षात ठेव, लक्षात ठेव. याच्या नंतर जरी घटना झाली असेल पोलीस स्टेशन ठिकाणा ठेवणार नाही, जाळून टाकू एखाद्याला तिथे, जाळून टाकू. म्हणून मला सांगायचं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, सेवालाल महाराज केन चले गोतो हार्दर काढो. सेवालाल महाराज केन गोतो माने वन मनाव. जरा सांभळून लो, माथेरो काम करो, माथो ठिकाणे लाव. अरे बंगडी घरमेलेचा करणासी घटना घडरीच, बंगडी घरमेलेचा करणासी घटना घडरीचा. कोई एखादी मरतेरो पिल्ला, कोई एखादी याडी लाल असो पैदा कहा कोणी हो. जनासी घटना घडी जना कतम मर गए चल गए थे, जना मार नाके कहा कोणी एखादी होता, कहा कोणी चीन दे एखादी हो. कारण सेवालाल महाराज केन गोतो, सेवालाल महाराज केन गोतो जे मनाया वन मनाव, जे मनाया वन मनाव आणि जे माना कोणे और सारो भुंगळ्यार सोटा हाते लो. ठीक आहे सेवालाल महाराज को. आणि ही सेवालाल बोल प्रत्यक्षम करा लावायचो. अरे काय आता घोषणा दो छो आणि काय जय सेवालाल को छो. ही से गांडू लोक रावला धेगीचा आपण जना ही घटना घडायचा, जना एखादी जना मार नाक्या होत आमेर मार कराव काय अगो तो मत मारांग चलो का तो संन्याय असं सहन करायचं कुठपर्यंत. म्हणून या समाजाला, या पत्रकार बंधूंच्या समोर, या मीडियाच्या समोर मी सांगतोय, मला माहित आहे मी देखील पोस्ट ग्रॅज्युएट आहे. हा देश संविधानावर चालतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हा देश चालतोय. लेकिन हे संविधान या मूर्ख लोकांच्या ताब्यात आहे आणि मूर्ख लोकांच्या ताब्यात असल्यामुळे संविधानाच्या प्रमाणे आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून हे जे कोणी संवेदना आहेत, हे शासन प्रशासन आहेत, जे कोणी राजकीय लोक आहेत, यांना यांची जागा दाखवून द्यावी लागेल. तुम्हाला सांगतो त्या मुलीला विचारा, त्या आजीला विचारा, तिथल्या जोडगव्हाण तांड्यातील काही लोकांना विचारा.